महत्त्वाचं म्हणजे आपण 17 तारखेला येणारा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंतजी आणि मी स्वतः वडलापेठ गाव अहेरी निर्वाचन क्षेत्रामध्ये आपण जवळजवळ 5,000 कोटीचा लागत लावून आपण कारखान्याचं भूमिपूजन आपण तिथे घेणार आहोत आणि 12 वाजता अंदाजात वेळ दिलेला आहे। दोघांचं सगळं प्रोग्राम ओके झालेला आहे आणि परवाच्या दिवशी ते येणार आहेत आणि जवळजवळ या उद्योग आणायचा हेतू हेच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये। कारण की माझा इलेक्शनच्या वेळी मी एकच बोललो होतो की सिंचन, शिक्षण आणि रोजगार, तर रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून या अगोदरच आपण मायनिंग सुरू केल्यानंतर जवळजवळ 4,000 लोक काम करत आहेत मायनिंगवर आणि आता या कारखाना सुरू झाल्यानंतर 1 ते 2 वर्षामध्ये जवळजवळ 8 ते 10,000 लोकांना आपण काम देणार आहोत। अशा प्रकारचा परिस्थिती आपण निर्माण केलेला आहे आणि लोक स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे हे दृष्टिकोनातून आपण एक फार मोठा काम करत आहोत आणि पुढे सुद्धा पुष्कळसे उद्योग मायनिंगचे येण्यासारखा परिस्थिती निर्माण झालेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे मायनिंगचे मोठे मोठे कारखाने येतील। ह्या कंपनीचं नाव काय, कुठल्या कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे, किती इन्व्हेस्टमेंट आहे, काय इन्व्हेस्टमेंट मी सांगितलेलं की 5,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि जवळजवळ 8 ते 10,000 लोक तिथे काम मिळणार आहेत लोकांना आणि हा सुरजागड इस्पात म्हणून हा कंपनी आहे आणि या कंपनीकरता जे जागा जे आपण माझं जे जागा आहे जवळजवळ 250 तुम्ही जागा दान केली आहे असं कळलं, 200 एकर काहीतरी ते त्याच्यावरच येतो। 250 एकर जमीन आपण या अगोदर जे लॉयड जे कारखाना होता लॉयड लिमिटेड त्यांनी मागितला होता, त्यावेळेला आपण थोडा मागे पुढे झाला, परंतु आता ह्यांनी जेव्हा मागल्यानंतर आपण त्यांना आपला स्वतःचा जमीन 250 एकर जमीन या प्रकल्पाकरता आपण दानमध्ये आपण दिलेला आहे। हा स्पष्टपणाने आपल्याला सांगू इच्छितो की आपण काय आपल्याकडे मोबदलाच्या काही गोष्टी नाही आहेत। मला एकच होता की माझे लोक कामाला लागले पाहिजे, आमचे या निर्वाचन क्षेत्राचे प्राधान्याने कामाला लागले पाहिजे आणि लोक स्वतःच्या पायावर उभा झाला पाहिजे या हेतूनेच आपण हा जमीन 250 एकर जमीन आपण या कंपनी सुरजागड इस्पात या कंपनीला आपण दिलेला आहे आणि जे माझं स्वतःचं स्वप्न होतं की कुठेतरी लोकांना काम मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा एक फार मोठा निर्णय आपण घेतलेला आहे। ह्याच्याकरताच आपण हा पत्रकार परिषद बोलवलं। एकूण किती जागेवर तो प्रकल्प आहे, त्यापैकी तुम्ही 250 एकर, जनरली आजकाल जमीन एवढे मोठ्या प्रमाणात दान देत नाही, तुम्ही राजे आहात, काय उद्देश होता 250 एकर जागा देण्याचा? ते 250 एकर द्यायचं म्हणजे हेच म्हणजे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की लोकांना काम मिळत नाही, लोक इकडे तिकडे भटकत राहतात, इकडे जातात तिकडे जातात, हे इकडे तिकडे न जाता ते शासनाच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, शासनाच्या स्कीम्स जे आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि वेगळं वाकडं जाण्यापेक्षा आपण इथे रोजगार निर्माण करायचा आणि रोजगार निर्माण जेव्हा आपल्याकडे फार मोठा साठा लोखंडाचा साठा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते लोखंडाचा साठा बाहेर पाठवण्यापेक्षा त्या उद्योजकाला आपण सांगितलं की तुम्ही आम्हाला मटेरियल द्या, इथे आमचे जे येणारे जे उद्योग आहेत त्यांना आपण मदत करा जेणेकरून या विभागाच्या लोकांना काम मिळेल। कधीपर्यंत हा उद्योग भूमिपूजन आहे तेव्हा उद्योग प्रत्यक्ष कधीपर्यंत सुरू होईल आणि ॲक्च्युअल रोजगार जो आहे प्रत्यक्ष रोजगार तो किती असेल इनिशियल स्टेजला आणि त्यातले लोकल आदिवासी किंवा लोकल तुमच्या मतदारसंघातले गरजूंचे किती लोक असतील? ते जवळजवळ आता आपण जर आपण विचार केला तर सर्वसाधारण आपल्याला सिक्युरिटी वगैरे लागतो, सिक्युरिटीचे रोड सिक्युरिटीचे लोक लागतात, कंपनीकरता सिक्युरिटीचे लोक लागणार आहेत, त्या दृष्टिकोनातून आणि बाकीचे आपल्याला जे शिकलेले जे आपले BE झालेले म्हणजे जे लोक आहेत त्यांना त्यांचं कन्स्ट्रक्शनचा वर्क फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळजवळ 150 कोटीचा लागत लावून आपण तिकडे सगळं मोठं फ्रेमवर्क तयार होणार आहे
आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला 500 ते 600 लोक आता प्रथम या भूमिपूजन झाल्यानंतर कामाला लागतील. आज एक राजकीय घडामोडी महत्त्वाची घडलेली आहे. छगन भुजबळ हे शरद पवार यांना भेटायला गेले. तुम्ही तुमचे जो मूळ पक्ष होता त्याच पक्षाचे 2 वरिष्ठ नेते भेटताय. काय याचा मागचा राजकीय हे काय आपली माहिती? भेटायला काय अडचण नाही, भेटण्याकरता काय अडचण नाही. जवळजवळ पवार साहेबासोबत तर मी तर 50 वर्षापासून आहे. सगळ्यात सिनियर म्हणजे मीच आहो त्या दृष्टीने पाहिलं तर त्या भेटायला काय अडचण नाही. साहेब आहेत ते साहेबांना भेटायला भुजबळ साहेब गेले असतील ते वेगळं गोष्ट आहे. जाऊन ते सांगतील त्यांच्या काय ते ओबीसी नेते आहेत भुजबळ साहेब आणि साहेब मराठा नेते आहेत म्हणजे राज्याचे नेते आहेत. त्या दृष्टिकोनातून नेते भेटलं म्हणजे काय त्याच्या राजकीय दृष्टिकोनातून आपण काय प्रश्नचिन्ह उभा करण्यापेक्षा आता विधान परिषदमध्ये काय झालं आमच्याकडे 39 होते आमच्याकडे टोटल. 2 आमचे अपक्ष होते 41 झाले. 41चा 47 म्हणजे 6 वोट बाहेरून आणण्याचा कर्तबगिरी कोणी केला असेल ते अजित पवार आहेत. ते आमचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. फक्त तेच करू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून बाहेरचं 6 वोट आणून 47 वोट आम्ही मायनसमध्ये असताना सुद्धा 47 वोट घेऊन आमचे दोन्ही उमेदवार निवडून आले. हा फार मोठा एक काम आज दादांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि काल मी तिथेच होतो. आपण बारामतीला पाऊस येत होता, फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता. लोक भरपूर होते, इकडे तिकडे लोक होते. मी स्वतः त्याचा भाग घेतलेला आहे आणि लोकांचा रेस्पॉन्स ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रेस्पॉन्स लोकांमध्ये आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे महायुतीचे जे आमच्यामध्ये कोट्यामध्ये येतील, भाजपाच्या कोट्यामध्ये जातील, इतर आमच्या पक्षाच्या सेनाचे लोकांमध्ये सेनाकडे जाईल आणि इतर आमचे मित्रपक्ष आहेत, ह्या सगळं मिळून आम्हाला 200च्या जवळपास जाण्यामध्ये कोणत्याच प्रकारचं आम्हाला निवडून येण्यामध्ये कोणत्याच प्रकारची अडचण होणार नाही, हे इतकं खरं आहे. तुम्ही सूचक बोलले आता की भुजबळ ओबीसी नेते आहे, शरद पवार मराठा नेते. त्या दृष्टिकोनातून सध्या राज्यात जो प्रश्न मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा त्या दृष्टिकोनातून ही भेट असावी असं सांगायचं का? नाही, हे सांगायचं नाही. साहेब तर मराठा आहेत, ते नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, ते मराठा असो काही असो, परंतु हे राज्याचा नेते आहेत. भुजबळ आपले ओबीसी नेते आहेत, हे तर सगळ्यांना माहीत आहे, जगाला माहीत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या चळवळ ओबीसी करता त्यांचा सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 2 नेते भेटत असतील त्याच्यामध्ये काय जे आता जे उग्र रूप जे दिसत आहे ते कुठेतरी शांत होऊ शकते का, ह्याच्याकरता सुद्धा भेटू शकतात. तर त्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह आपण विचार केला पाहिजे, पॉलिटिकली नाही. हा 2 समाज एकत्र आला पाहिजे या दृष्टिकोनातून कुठेतरी विचारविनिमय होत असेल, हा सुद्धा गोष्ट असेल. एक राजकीय चर्चा जोरात सुरू झालेली आहे की तिसरी आघाडी करताय अजित पवार, तिसरी आघाडी करता प्रयत्नशील आहे MIM आणि वंचितला घेऊन. हे सगळं स्वप्न आहेत. हे सगळं असं काहीच चर्चा नाही. आम्ही महायुतीचे आहोत. आम्ही महायुती म्हणून आम्ही अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब असा हे 3ही नेते मिळून, इतर जे आमचे सहयोगी पक्ष आहेत हे सगळं मिळून महायुतीचे उमेदवार आपण उभा करणार आहोत. ते दादांनी कालच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. आणि काय असा प्रकारचा काय हे जे तिसरी आघाडी, आम्हाला तिसरी आघाडीची आवश्यकता नाही. आमची महायुती भक्कम आहे, ताकदवर आहे आणि त्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. सर, आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया, क्या उद्देश्य आपका, क्या है प्रेस कॉन्फ्रेंस? उद्देश्य रोजगार निर्माण करने का था. इस वजह से मैंने ये प्रेस कॉन्फ्रेंस लिया हूँ ताकि मेरे मेरा जो ज़मीन 250 एकड़ ज़मीन जो मैंने बख्शिश दिया वडलापेट गांव में, अहेरी विधानसभा क्षेत्र में, अहेरी तालुका में है, और वो मैंने जो इंडस्ट्री सुरजागढ़ इस्पात, ये जो इंडस्ट्री है, वो उन्होंने मुझे मिलने के बाद उन्होंने बोला कि ज़मीन चाहिए. तो बोला ठीक है, अगर उसके बदले मेरे को यहाँ पे जो कम से कम जो भी रोज़गार यहाँ निर्माण होगा वो मेरे इस निर्वाचन क्षेत्र के लोगों को आपने देना चाहिए. ऐसा करके मैंने सिर्फ कंडीशन उतना ही है कि इस विभाग के, इस निर्वाचन क्षेत्र के लोगों को प्राधान्य दो, बाकी फिर जिले के लोगों को दो. ऐसा कुछ ये नहीं है कि जिले के मत लो, परंतु प्राधान्य अहेरी विधानसभा, उसके बाद फिर जिले के जो भी लोग आएंगे उनको, जो पढ़े लिखे होंगे उनको लेने में हरकत नहीं, हमको कोई प्रॉब्लम नहीं है. कितने करोड़ का प्रोजेक्ट है और ये कब तक तैयार हो जाएगा? ये प्रोजेक्ट अभी कौनसरी का प्रोजेक्ट देखिए, अभी पहला टप्पा होने के लिए 2 साल लगे.
प्रोडक्शन शुरू है। अभी दूसरा टप्पा भूमि पूजन होने जा रहा था, वो थोड़ा रुक गया क्योंकि अतिथि जो आने वाले थे आ नहीं सके। तो अभी ये कारखाना पूरा खड़ा होने के 4 टप्पे में बनेगा ये कारखाना। एक पहला टप्पा, दूसरा टप्पा, तीसरा टप्पा। पहले टप्पे में अपन काम करेंगे तो एक से 1.5 साल लगेगा और 1.5 साल के अंदर पहला टप्पा का काम पूर्ण रूप से शुरू हो जाएगा। नक्सल प्रभारी एरिया है, वहाँ पे इस तरह से बड़ा प्रोजेक्ट आप लेके आए हैं, तो उन लोग को नक्सल से कोई प्रॉब्लम हो तो उसके लिए क्या सरकार की तरफ से कोई मदद या फिर सिक्योरिटी दी जाएगी, ऐसा कुछ? नहीं, ऐसा कुछ है। ये देखिए, ये लोगों का कारखाना है, ये कुछ मेरा नहीं है। मेरा ज़मीन मैंने लोगों के लिए दिया और लोगों को रोज़गार मिलना चाहिए करके जब मैंने दिया हो तो लोगों के खिलाफ ये नक्सल जाएंगे ऐसा मुझे नहीं लगता। लोगों को रोज़गार मिल रहा है, लोगों का रोज़गार छीनने का काम यहाँ पे कुछ होने वाला नहीं है। नक्सल का काम नक्सल करते होंगे, उनका काम वो जाने। मेरा काम है लोगों को रोज़गार देने का। जब लोगों के भरोसे में चुन के आया तो मेरा ज़मीन दे के रोज़गार निर्माण करने का ये मेरा कर्तव्य है और मैंने मेरा ज़मीन दान में देकर मैंने अपना कर्तव्य पूर्ण किया है और मुझे पूरा विश्वास है कि लोगों को यहाँ पर रोज़गार मिलेगा। रोज़गार देने का काम मेरे माध्यम से बड़े पैमाने में और कारखाने आएंगे तो मैं और सपोर्ट करूँगा और जो भी जहाँ भी ज़मीन मिल सकता है वो ज़मीन हम इनको देने का प्रयास हम करेंगे। ये इस निमित्त से मैं कहना चाहता हूँ। गडचिरोली के जगह के लोगों को रोजगार दिया जाएगा या वहाँ के लोगों को? मेरा इसमें स्वार्थ है। एक तो मेरा क्षेत्र से लोखंड आ रहा है, मेरे क्षेत्र से लोखंड आ रहा है तो मेरे यहाँ कारखाना डालो, मेरे इस विभाग में कारखाना डालो, इसको बनाओ ताकि लोगों को रोज़गार मिल सके। यहाँ के स्थानिक लोगों का मटेरियल वहाँ का है तो स्थानिक लोगों को मिलना चाहिए। तो मेरा स्वार्थ तो रहने वाला है। तो इस वजह से मेरा एक ही चीज़ है कि पहले अहिरी विधानसभा, उसके बाद फिर जिले के लोगों को, क्योंकि क्वालिफ़िकेशन भी महत्व का है। क्वालिफाइड लोग भी मिलना ज़रूरी है। उसमें कोई टेक्निकल काम होते हैं तो उस दृष्टि से अपने को सोचना ज़रूरी है। अगर उसमें नहीं होता है तो अब बाजू के ज़िले है, चंद्रपुर जिला है, तेलंगाना स्टेट है, लगा हुआ है। तो ये सब चीज़ है। उसको जैसा जैसा लगेगा वैसा वैसा, जैसा जैसा कैपेसिटी बढ़ेगा वैसा वैसा लोगों का क्वालिफिकेशन के हिसाब से अपने को लोगों को लेना पड़ेगा। कल जिस तरीके से छगन भुजबल साहब ने सभा में शरद पवार का आरोप किया था और आज वहीं वो शरद पवार से मिलने गए, क्या कैसे देखते हैं? नहीं, देखिए, ये एक तो आरोप किए, आज जाके मिल रहे तो कुछ उनका होगा। जाके बोलते क्यों आरोप किए, क्या किए, वो उनका है। उन्होंने जो किया वहाँ पे स्टेज सबके हज़ारों लोगों के सामने उन्होंने आरोप किया तो वो आज वो जाके मिल रहे तो बात करेंगे। उसके बारे में हम क्या बताने का, उसके बारे में कुछ बताने का। मैं पहले बताया कि वो पवार साहब नेता है और छगन भुजबल साहब भी अपने नेता है, हमारा राष्ट्रवादी के नेता है और ओबीसी के नेशनल लीडर है। तो इस एक उसमें के मानव है, क्योंकि बिहार में भी उनका सभा हुआ, दिल्ली में भी सभा हुआ, तो हर जगह वो उनका काम पहले से अभी से नहीं 10-15 साल से काम शुरू है। तो एक नेशनल ओबीसी लीडर है और वो उस हिसाब से एक महत्व उनका भी बात को महत्व रहता है और साहब तो है, साहब का बात को भी महत्व रहता है। दोनों मिल के बात करेंगे एक सामाजिक दृष्टिकोण से। जिस तरीके से लगता है महाराष्ट्र में ओबीसी मराठा जो चल रहा है, इसको लेकर चर्चा हो रही होगी? नहीं, ये ऐसा होना नहीं चाहिए, क्योंकि जाति भेदभाव हमारे महाराष्ट्र का कल्चर नहीं है और ये कल्चर कहीं ना कहीं इस प्रकार का नहीं होना चाहिए। हम सब मिलजुल के रहने वाले इस राज्य के अंदर, हम चाहे मराठा हो, आदिवासी हो, एससी हो, एसटी हो, ओबीसी हो, सब हम मिलजुल के आज तक के हम रहे। अभी ये इतने में हम देखते कि 5-6 महीने में थोड़ा ये ज़रा कहीं ना कहीं से कौन कर रहा है, क्या कर रहा है पता नहीं, परंतु ये गलत हो रहा है। तो वो कहीं ना कहीं हमको सब एक होकर, सब समाज एक होकर हमको हमारे राज्य को बढ़ाना चाहिए, राज्य का ताकत बढ़ाना चाहिए, देश में वो ताकत काम आना चाहिए। देश से हम कुछ वहाँ से निधि लाकर यहाँ पे महाराष्ट्र का काम कर सके, इस दृष्टिकोन से विचार होना चाहिए। बाबा, लहान मुलांना जे पोषण आहार दिलं जातं त्यामध्ये अनेक ठिकाणी जे आहे मेलेली चिमणी, बेडूक अशा पद्धतीचे जे आहे ते आढळून आलंय. कसं पाहता लहान मुलांच्या जीवनाशी खेळ झाला? अन्न पोषण विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश झाले? नाही, आदेश झालेले आहे, सगळं आम्ही जप्त केलेलं आहे. सगळं जे कुठे कुठे उंदीराचे लेंडी वगैरे होते, ते बेडूक होते, कुठे साप
जन्माला आले, अंडे टाकले होते. ते हे सगळं गोष्टी आम्ही सगळं गोडाऊनसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण सील केलेलं आहे आणि त्याचं सगळं आपण घेतलेलं आहे. सगळं मटेरियल घेऊन आपण लॅबला पाठवलेलं आणि लवकरच त्याचा आपला सगळं रिपोर्ट येईल आणि त्या दृष्टीने आपण सर्वांवर जे आमचा कायदा आहे ते कायद्याप्रमाणे आपण कारवाई आपण करणार. या जो कंत्राटदार आहे त्याच्यावर कारवाई त्याला काळ्या यादीत वगैरे कायदा जो कंत्राटदार न कोणी असेल, कॉन्ट्रॅक्टर कोणी मोठा असेल, लहान असेल, जे कोणी असेल त्याला आम्ही काय सोडणार नाही. आमच्या पद्धतीने आमचं जे फूड ॲक्ट आहे, फूड ॲक्टप्रमाणे आपल्याला 29 मध्ये कलम 29 आपल्याला त्याला लाईफ इम्प्रिजनमेंटसुद्धा आपल्याला देता येते. इतका मोठा आपल्याला हे कायद्यामध्ये तरतूद आहे. ते सुद्धा आपल्याला वापरावं लागलं तर ते सुद्धा आम्ही वापरण्याकरता मागे पुढे पाहणार नाही. हे या निमित्ताने मी सांगितलं. भेसळ करणाऱ्यांवर अशी कठोर कारवाई होईल का? ते भेसळ नाही, हे ह्याच्यामध्ये ते सगळं हे उंदरा हे थोडं निष्काळजी झालेलं आहे त्याच्यामध्ये. ते आता ते डिपार्टमेंटनी कारवाई करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून डिपार्टमेंटला आपण लिहू. परंतु हे जे आहे अशा प्रकारचं झालं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून. संबंधित जे भंडारामध्ये झाला, इतर राज्यामध्ये झाला, औरंगाबादमध्ये झाला, सगळीकडे अशा प्रकारचं घडलेलं आहे. त्या दृष्टीने COला पत्र लिहून आम्ही त्यांना सांगू की हे सगळं तुमचं हे कुठे ना कुठे सुधारलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.